श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था आयोजित राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचं आयोजन. चोपडा येथील श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था यांच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 6वी राज्यस्तरीय खुली नाट्यगीत गायन स्पर्धेला कार्यक्रमाचे अध्यक्ष, राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती उद्घाटक, क्रीडा व युवा कल्याण केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, विवेकानंद संशोधन केंद्र चोपड्याचे अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर, महानगरपालिका पुणे येथील उपअभियंता दीपक भास्कर सोनवणे, परीक्षक पंडित मुकुंद मराठे, शास्त्रीय गायक ठाणे आणि पंडित विश्वनाथ दशरथे, शास्त्रीय गायक छत्रपती संभाजीनगर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, माजी नगरसेवक राजाराम पाटील, श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था चोपडाचे अध्यक्ष मनोज चित्रकथी यांच्यासह श्री संत गजानन महाराज व विद्येचे सरस्वती यांचे प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजच्या पिढीला आपली परंपरा, संस्कृती आणि लोककला याचा विसर पडत चालला आहे व सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक जडणघडणीसाठी अशा उपक्रमांमुळे नाट्यगीत व सुंदर कला प्रकाराला नवे व्यासपीठ मिळत आहे. याचा मला आनंद वाटला. आपला आशीर्वाद व शुभेच्छांनी स्पर्धक तरुणाईला पुढील वाटचालीस नक्कीच बळ मिळेल अशी खात्री व्यक्त करतो व संगीत क्षेत्रातील ज्येष्ठांच्या जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पाचोरा छत्रपती संभाजीनगर येथील संगीत कला शिक्षक यांचे सन्मान करण्यात आला व चोपडा येथील नगर वाचन मंदिर येथील दांडेकर यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातील संगीत क्षेत्रातील विद्यार्थी, पुणे, अकोला येथील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला होता. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. माझ्यासाठी पण मला असं वाटतं की मनोज दादा जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम मागच्या काही वर्षापासून आपल्याकडे सुरू आहे. पण मी म्हणते की हा माझा पहिलाच प्रसंग आहे आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्याचा. पण आज आनंद होतो या गोष्टीचा की ज्या उद्देशाने तुम्ही ही स्पर्धा दरवर्षी तुम्ही आयोजित करताय आणि कुठे ना कुठे आपली भारताची जी संस्कृती आहे, जी आपली गायन स्पर्धा म्हणा, त्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीला, आपल्या परंपरेला तुम्ही जिवंत ठेवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होतं आणि ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण की आत्ताच माझ्यापूर्वी इथे सांगण्यात आलं की कुठे ना कुठे ज्या आपल्या परंपरा आहे किंवा जी आपली लोककला आहे, जे गायन आहे, जी आपली संस्कृती आहे, ही हळूहळू लोकांमधून आता निघत चाललेली आहे. कुठे ना कुठे आजच्या पिढीला याचा विसर होत चाललेला आहे आणि खूप कमी लोक आपल्या देशामध्ये आहे की ज्या परंपरेला, या संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या माध्यमांमध्ये प्रयत्न करत असतात. आणि मला असं वाटतं त्याच्यातलंच एक प्रयत्न आज मनोज दादा त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये केला जातो. आणि ही संस्कृती खास करून आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये तुमच्या माध्यमातून याला जपण्याचा प्रयत्न होतोय, याचा मला आनंद आहे. नक्कीच एवढ्या वर्षामध्ये आम्ही कुठे कमी पडलो असं म्हणायला हरकत नाही की आम्हाला या गोष्टीबद्दल माहिती नाही किंवा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण नक्कीच आज या कार्यक्रमाला आल्यानंतर मला पण वाटते की आपण प्रयत्न करू की इथून पुढे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला याचं मोठं स्वरूपाचा कार्यक्रम कसं करता येईल. नक्कीच इथे आता आदरणीय आपल्या प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींबद्दल इथं सांगितलं गेलं आणि आपल्या देशाचं पण जे काही विजन आहे की आपण जेव्हा म्हणतो की भारताची संस्कृती आणि ह्या संस्कृतीमध्ये हे सगळे विषय येतातच. आणि ज्या मंत्रालयामध्ये मी काम करते, आज युवा मंत्रालय
आणि आदरणीय प्रधानमंत्रीजींचा पण हाच प्रयत्न राहतो की येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीबद्दल माहिती